नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण दिनांक 11 फेब्रुवारी 2025 मध्ये महिला आणि बालविकासचा जो पेपर झाला होता त्यामध्ये TCS पॅटर्ननुसार जे इंग्रजीचे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. खाली दिलेलं वाक्य 4 सेगमेंटमध्ये 4 पार्टमध्ये स्प्लिट केलेलं आहे, विभागलं गेलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. आपल्याला असा सेगमेंट आयडेंटिफाय करायचा आहे की ज्यामध्ये एरर असणार आहे. सेंटेन्स आहे, द कार मूव्ड स्मूथ अलॉंग विथ वेंडिंग रोड. आता बघा, सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित रीड केलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की या सेंटेन्समध्ये नेमका कोणता एरर आहे. वन बाय वन आपण सेंटेन्स रीड करूया की द कार हे आपल्या वाक्याचे काय आहेत, सब्जेक्ट आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं मूड जे आहेत हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे व्हर्ब आहे. आणि त्यानंतर जर आपण स्मूथ पाहिलं तर स्मूथ काय आहे, स्मूथ एक ॲडजेक्टिव्ह आहे. सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या व्हर्बविषयी एक्स्ट्राची माहिती देतो तेव्हा आपण ॲडजेक्टिव्हचा वापर मुळीच करत नाही. तेव्हा आपण कुणाचा वापर करतो तर तेव्हा आपण वापर करतो ॲडव्हर्बचा. म्हणजे या ठिकाणी स्मूथ जो आहे हा स्मूथ शब्द चुकीचा आहे कारण तो ॲडजेक्टिव्ह आहे. जर याऐवजी स्मूथली हा शब्द जर असता म्हणजे स्मूथ या शब्दाला जर ly जोडून जर ॲडव्हर्ब या ठिकाणी लिहिला गेला असता तर आपलं वाक्य बरोबर झालं असतं. मग आपल्याला असा सेगमेंट विचारलेला आहे की ज्यामध्ये एरर आहे. हा जो स्मूथ आहे हा एक असा सेगमेंट आहे की ज्यामध्ये एरर आहे आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. अत्यंत सोप्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा तुम्हाला तो प्रश्न फार इझी वाटणार आहे. त्यामुळे ॲटलिस्ट 23 प्रश्न तरी सर्वांची बरोबर आली पाहिजेत. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स फ्रॉम द फिल इन द ब्लँक. आता एक रिकाम्या जागा भरा म्हणून प्रश्न विचारण्यात आलेला आहे ज्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे दे, पुढे एक रिकामी जागा दिलेली आहे देअर वॅकेशन म्हणजे त्यांची जी सुटीचा कार्यकाळ आहे तो, प्लान्स बाय नेक्स्ट वीक. आता एक रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी आणि दे जो आहे तो आपला काय आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. आता या सब्जेक्ट नंतर या ब्लँकमध्ये नेमका कोणता शब्द येईल, डिसाइडेड हा V2 व्हर्ब येईल की डिसाइडिंग हा ING व्हर्ब येईल की डिसाइड हा V1 येईल की विल डिसाइड येईल, यापैकी आपल्याला बघायचं आहे. मग सेंटेन्स जर थोडंसं आपण पुढे रीड केलं तर देअर वॅकेशन म्हणजे त्यांचे वॅकेशन, त्यानंतर प्लान्स दिलेला आहे आणि पुढे बाय आहे आणि पुढे जो हा शब्द दिलेला आहे नेक्स्ट, हा नेक्स्ट शब्द जो आहे हा आपल्याला काय इंडिकेट करतो मित्रांनो, हा नेक्स्ट शब्द आपल्याला फ्युचर इंडिकेट करतो. आणि फ्युचर इंडिकेट करण्यासाठी आपल्याकडे 2 मॉडल व्हर्ब्स आहेत, एक आहे विल आणि दुसरा आहे शाल. मग आपल्याला तेच काम करायचं आहे, कोणकोणत्या ऑप्शन्समध्ये शाल किंवा विल आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये डिसाइडेड हा तर V2 पास्टमध्ये जाईल. त्यानंतर डिसाइडिंग जर या ठिकाणी एमेजार वॉजवेअरच नाही तर ING घेऊन उपयोग नाही. त्यानंतर जर आपण डिसाइड घेतला तर तो पुढचा नेक्स्ट वीक जो आहे तो या ठिकाणी येणार नाही. म्हणजे विल डिसाइड जे आहे ते या ठिकाणी आपण बरोबर घेऊ शकतो. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी आपल्याला फिल इन द ब्लँकचा प्रश्न विचारलेला आहे आणि मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह यूज करायला सांगितलेला आहे. मग बघा, अहमद कमेंटेड, अहमद नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे अँड ही कमेंटेड, त्याने कमेंट केलं अ डिलिशियस ॲरोमा. अ डिलिशियस म्हणजे खूप छान आणि ॲरोमा म्हणजे सुगंध. ॲरोमा स्पेशली कशाचा सुगंध, एखादी सब्जी एखादी भाजी वगैरे बनत असेल तर त्याचा जो सुगंध आहे. वॅफ्टेड म्हणजे दरवळला फ्रॉम द ब्लँक किचन, एका किचनमधून कुठल्या तरी भाजीचा, डिलिशियस भाजी जी असेल, डिलिशियस प्लेट जी असेल त्याचा सुगंध ॲरोमा जो आहे तो काय केलेला आहे, दरवळलेला आहे. मग आपण जर पाहिलं तर पहिलं ऑप्शन आहे स्प्लेंडेड, दुसरं ऑप्शन आहे प्रोडक्टिव्ह, तिसरं ऑप्शन आहे ट्रॉपिकल आणि चौथं ऑप्शन आहे बसलिंग. जर किचनबद्दल आपण विचार करत आहोत तर किचन नाऊन आहे आणि या किचन नाऊनसाठी आपल्याला ॲडजेक्टिव्ह यूज करायला सांगितलेलं आहे. किचन स्प्लेंडेड असू शकतं का, भव्य दिव्य किचन असू शकतं का, असू शकतं, नो डाऊट. किचन प्रोडक्टिव्ह असू शकतं का, किचन उत्पादक असू शकतं का, तर मुळीच नाही, त्यामुळे ऑप्शन येणार नाही. ट्रॉपिकल किचन उष्णकटिबंधीय असणार आहे का, तर हे मुळीच नाही. आणि किचन जे आहे ते बसलिंग गोंधळयुक्त असणार आहे का, तर नाही. म्हणजे सेंटेन्सनुसार घेता येणार नाही. त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे स्प्लेंडेड हे आपल्या या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट टेन्स टू फिल इन द ब्लँक.
फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे, टेन्सवर विचारलेला आहे. प्रश्न आहे द स्टुडंट्स ब्लँक टू एंटायर प्ले ड्युरिंग द स्कूल असेंब्ली यस्टरडे. संपूर्ण सेंटेन्स बघा, रीड करा. द स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी वर्ग आहेत, एकापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि हे आपल्या वाक्याचे सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ब्लँक दिलेला आहे म्हणजे एक व्हर्ब जो आहे तो प्रॉपर टेन्सनुसार यूज करायचा आहे. द एंटायर प्ले संपूर्ण खेळ जो आहे, ड्युरिंग द स्कूल स्कूलच्या दरम्यान, असेंब्ली असेंब्लीमध्ये आणि केव्हा यस्टरडे. आता हा जो यस्टरडे आहे मित्रांनो, हा यस्टरडे कुठे आहे तर यस्टरडे आहे पास्टमध्ये. यस्टरडे आहे कुठे पास्टमध्ये, म्हणजे आपल्याला पास्ट टेन्स घ्यावा लागेल. जर या ठिकाणी आपल्याला एस पाहायला मिळतोय तर हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे हे कॅन्सल, ऑप्शन 1 कॅन्सल होईल. त्यानंतर विल परफॉर्म जर आपण म्हणू तर विल परफॉर्म कुठे जाईल मित्रांनो, विल असल्यामुळे फ्युचरमध्ये जाईल, आपल्याला पास्ट पाहिजे म्हणजे ऑप्शन 2 कॅन्सल झालं. त्यानंतर परफॉर्म जर पाहिलं तर परफॉर्म्ड आहे V2 आणि V2 कुठे येतो पास्टमध्ये म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर सेंटेन्स जर आपण पाहिलं तर सब्जेक्टमध्ये फक्त द स्टुडंट्स दिलेला आहे. द स्टुडंट्स नंतर जर आर दिलेला असता किंवा वेअर दिलेला असता तर मग आपण सेंटेन्समध्ये परफॉर्मिंग ING फॉर्ममध्ये वापरला असता, परंतु ING फॉर्म आता या ठिकाणी मात्र चुकीचा होईल आणि शिल्लक राहिलेलं ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. मित्रांनो अत्यंत सोपी प्रश्न आहे, तुम्हाला कळत असतील. क्वेश्चन नंबर 5 is select the suitable adverb to complete the sentence. Now the question is on adverb. adverb वर विचारलेला प्रश्न आहे. पहिला सुद्धा प्रश्न adverb वर विचारलेला होता but it was indirectly question. He completed त्याने पूर्ण केले द मॅरेथॉन, त्याने मॅरेथॉन पूर्ण केले. ब्लँक क्रॉसिंग द फिनिश लाईन, जी फिनिश लाईन आहे त्या फिनिश लाईनला क्रॉस करून त्याने मॅरेथॉन काय केले पूर्ण केले. विथ डिटर्मिनेशन, पूर्ण डिटर्मिनेशनने पूर्ण संकल्पाने त्याने काय केलेलं आहे की जी फिनिश लाईन आहे त्या फिनिश लाईनला क्रॉस करून त्याने मॅरेथॉन पूर्ण केले. आता हे जे मॅरेथॉन त्याने पूर्ण केले हे कसे केले हे आपल्याला विचारलेले आहे. त्याने अनहॅपीली केले, अनहॅपीली म्हणजे आनंद नसताना, दुःखाने केले. स्विफ्टली म्हणजे अगदी त्वरित केले. लेझिली म्हणजे खूप लेझिली आळशीपणाने केले. क्लम्सली म्हणजे खूप उदासपणाने केले किंवा आळशीपणाने केले. मग आपण जर पाहिलं तर ही कंप्लीटेड हा V2 आहे म्हणजे व्हर्ब आहे आणि या व्हर्बसाठी आपल्याला या ठिकाणी काय यूज करायचं आहे मित्रांनो, एक ॲडवर्ब यूज करायचा आहे. आणि जर त्याने पूर्ण डिटर्मिनेशनने केलेले आहे तर ते अनहॅपीली पण होणार नाही, लेझिली पण होणार नाही आणि क्लम्झिली पण होणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखादं काम जर पूर्ण निर्धाराने पूर्ण डिटर्मिनेशनने केलेलं आहे तर या ठिकाणी त्याने ते काम कसं केलं असणार मग स्विफ्टली. कारण बघा हा पण ॲडवर्ब नेगेटिव्ह पाहायला मिळतोय सेंटेन्स अनुसार, हा पण नेगेटिव्ह पाहायला मिळतोय आणि हा नेगेटिव्ह हाच स्विफ्टली जो आहे तो एक सेंटेन्सच्या अनुसार अकॉर्डिंग टू सेंटेन्स दिस कॅन बी द पॉझिटिव्ह ॲडवर्ब आणि म्हणून या ठिकाणी आपण काय यूज केलेलं आहे स्विफ्टली यूज केलेलं आहे. Question number 6 is select the most appropriate option that can substitute the underlined segment in the given sentence. He was completed, या ठिकाणी was completed जो आहे त्याला अंडरलाइन करण्यात आलेला आहे. was completed जो आहे त्याला अंडरलाइन केलेला आहे. हे was completed जे आहे याला अंडरलाइन करण्यात आलेला आहे आणि विचारलेला आहे की जो अंडरलाइन केलेला सेगमेंट आहे किंवा जो अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे त्याला सबस्टिट्यूट आपल्याला या ऑप्शन्स मधनं घ्यायचा आहे. ही वॉज कम्प्लिटेड, ही वॉज कम्प्लिटेड म्हणजे काय, त्याला पूर्ण केलं गेलं. एखादा व्यक्ती जो आहे त्याला पूर्ण केलं जाऊ शकतं का नाही, त्यामुळे हा वॉज कम्प्लिटेड जो पॅसिव्ह वॉइस या ठिकाणी आलेला आहे हा चुकीचा आहे. ही वॉज कम्प्लिटेड द सायन्स प्रोजेक्ट, इथे असं म्हणायचं आहे की त्याने सायन्स प्रोजेक्ट कंप्लीट केला किंवा त्याने सायन्स प्रोजेक्ट कंप्लीट केला होता बिफोर द डेडलाईन. आणि डेडलाईनच्या आधी, एखादी गोष्ट घडण्याच्या आधी, डेडलाईनच्या आधी त्याने त्याचा प्रोजेक्ट कंप्लीट केला होता. या अर्थाने जर आपण गेलो तर वॉज कंप्लीटिंग येणार नाही कारण तो कंप्लीट करत होता म्हणजे ॲक्शन चालू होती असा याचा अर्थ होईल. हॅज कंप्लीटेड हे प्रेझेंटमध्ये येत आहे आणि आपल्याला पास्टमध्ये जायचं आहे म्हणजे सेकंड ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर हॅड कंप्लीटेड आहे आपल्याला पास्टमध्ये आणि कंप्लीटेड पण आहे आपल्याला पास्टमध्ये, मग इथे कन्फ्युजन होऊ शकतं परंतु कन्फ्यूज व्हायचं कारण नाहीये. जर या ठिकाणी बिफोर द डेडलाईन म्हटलेलं आहे, जर बिफोर हा शब्द आलेला आहे तर मग हॅड प्लस V3 घेणं जास्त सुटेबल असणार आहे अँड दॅट्स वाय ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन हिअर. ओके, सो हा एक सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. पुढचा प्रश्न विचारलेला आहे बघा पॅराग्राफवर आणि पॅराग्राफचा हा जर प्रश्न तुम्ही पाहिला तर हा देखील सोपा आहे मित्रांनो. यामध्ये देखील काही जास्त रॉकेट सायन्स नाहीये, काहीही डिफिकल्ट गोष्ट जी आहे ती यामध्ये नाहीये. दिसत असेल सगळ्यांना व्यवस्थित, दिसत नसेल तर आणखी थोडा फॉन्ट जो आहे थोडा मोठा करण्याचा प्रयत्न करतो. बघा सेंटेन्स बघा,
की पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जम्बल्ड ऑर्डर मध्ये आपल्याला या ठिकाणी एक पॅराग्राफ जो आहे तो देण्यात आलेला आहे. अरेंज द सेंटेन्सेस इन द राईट ऑर्डर. दिलेल्या सेंटेन्सेसला राईट ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. एक मिनिंगफुल अर्थपूर्ण आणि कोहरंट पॅराग्राफ तयार करण्यासाठी आपल्याला यांना काय करायचं आहे, एका प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंजमेंट करायची आहे. द सिटी काउन्सिल डिसाइडेड. कोणती तरी सिटी आहे आणि त्या सिटीचं एक काउन्सिल आहे आणि त्यांनी डिसाइड केलं, निर्णय घेतला, टू इम्प्रूव्ह करण्याचा निर्णय घेतला. काय इम्प्रूव्ह करण्याचा? द लोकल पार्क. कोणती तरी सिटी काउन्सिल आहे, त्याने एक लोकल पार्क इम्प्रूव्ह करण्याचा डिसिजन घेतले. टू बेनिफिट द कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे जी कम्युनिटी, समुदाय जो आहे, जे लोक आहे, सोसायटीतले जे लोक आहेत त्यांचं बेनिफिट होण्यासाठी. ओके, पुढे म्हटलेलं आहे रेसिडेंट्स वर डिलाइटेड. डिलाइटेड म्हणजे आनंदी झाले. सो रेसिडेंट्स वर डिलाइटेड, रेसिडेंट्स डिलाइट झाले, आनंदी झाले. विथ द एनहान्समेंट, जे काही सुधारणा केल्या जात आहेत त्या. अँड एन्जॉयड स्पेंडिंग टाइम देअर. आणि त्यांनी त्या ठिकाणी टाइम जो स्पेंड करणं आहे ते एन्जॉय केलं. आता इकडे म्हटलं गेलेलं आहे की डिसाइड केलेलं आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी, आणि इकडे काय म्हटलं की जे रेसिडेंट्स आहेत ते आनंदी झाले, जे एनहान्समेंट केल्या पार्कमध्ये त्यामुळे, आणि त्यांनी तिथे टाइम जो आहे तो एन्जॉय करणं पसंत केलेला आहे. टाइम देअर. आता या सेंटेन्समध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर हा देअर आलेला आहे, आणि हा देअर नेमका कशाला इंडिकेट करतोय, तर त्या लोकल पार्कला. म्हणजे हे पहिलं सेंटेन्स आपलं होऊ शकतं का, तर हे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स आपलं मुळीच होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अशी ऑप्शन्स एलिमिनेट करायची आहे की जे ऑप्शन्स बी ने स्टार्ट झालेली आहे. मग बघा या ठिकाणी ऑप्शन 3 बी ने सुरू झालेला आहे आणि ऑप्शन 2 जे आहे ते बी ने सुरू झालेलं आहे. दोन ऑप्शन्स तर एलिमिनेट झाली. पुढे बघा आफ्टर सेव्हरल मंथ्स ऑफ रेनोव्हेशन द पार्क वॉज रिओपन टू द पब्लिक. आफ्टर रिनोव्हेशन म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी डिसाइड केलेलं आहे आणि त्यानंतर रिनोव्हेशन झालेलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली हे सेंटेन्स जे आहे या सेंटेन्स नंतरच हे सेंटेन्स येईल. मग जर हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे बघा जे सी ने सुरू होत आहे त्या सी ने सुरू होणाऱ्या सेंटेन्सला आपण या ठिकाणी काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. आणि त्यानुसार जर आपण गेलं तर या सेंटेन्सची सुरुवात तर दे ने होत आहे, आणि आपण पाहिलेलं आहे आपल्या कोर्समध्ये की ज्या ठिकाणी दे ने सुरुवात होत असेल जनरली ते आपलं फर्स्ट सेंटेन्स नसणार. म्हणजे डी ने सुरू होणारं सुद्धा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ एक ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन 4, आणि मग हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. तुम्ही जर या क्रमानुसार ADCB ला याला क्रमानुसार लावलं तर हे तुमचा एक कोहेरंट अँड मिनिंगफुल पॅराग्राफ जो आहे तो तयार होणार आहे. लावून बघा, टॅली करून बघा. पुढचा सुद्धा प्रश्न जो आहे मित्रांनो तो एक पॅराग्राफवर विचारलेला आहे, आणि हा प्रश्न नेमका काय आहे ते देखील आपण समजून घेऊया. की सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ गिवन बिलो. एका पॅराग्राफचे काही सेंटेन्सेसला खाली देण्यात आलेला आहे. अरेंज देम इन अ राईट ऑर्डर. त्यांना आपल्याला एका राईट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहरंट पॅराग्राफ. सेम पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. While the structure of the atom was gradually understood, much remained to be discovered about its internal working. Sentence काय आहे बघा की while the structure of the atom was gradually understood. Atom आपल्याला माहिती आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. की ॲटम वॉज ग्रॅज्युअली अंडरस्टूड. जेव्हा हा ॲटम हळूहळू समजून घेतला जात होता. मच रिमेन टू बी डिस्कवर्ड. तेव्हा बरंच काही डिस्कवर होण्याचं आणखी बाकी होतं. अबाउट इट्स इंटरनल वर्किंग. की त्याचं इंटरनल वर्किंग कसं करतं याबद्दल जाणून घेण्याचं बरंच काही बाकी होतं. This discovery was crucial in unlocking the secrets of atomic energy. So this discovery, कोणती डिस्कवरी आपल्याला अजून माहिती नाही म्हणून आपल्याला फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते म्हणू शकत नाही. आणि या ठिकाणी वाईलने हे सुरू झालेलं आहे म्हणून हे सुद्धा पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. त्यामुळे एक किंवा दोन ही जी सेंटेन्सेस आहेत फर्स्ट अँड सेकंड सेंटेन्सेस ही आपली पहिली सेंटेन्सेस मुळीच असणार नाही. मग बघा एकने सुरू होणारं सेंटेन्स जे आहे ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन 4, आणि 2 ने सुरू जे होणार आहे ते आहे ऑप्शन 1. म्हणजे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 कॅन्सल झालेत. मग ऑप्शन 3 आणि ऑप्शन 2 शिल्लक राहिलेत. ऑप्शन 3 आणि 2 ला जर आपण ऑब्झर्व केलं तर पहिली दोन सेंटेन्सेस जी आहेत ते आपल्याला क्लिअरली मिळत आहेत की पहिलं सेंटेन्स आहे तिसरं आणि दुसरं सेंटेन्स आहे पहिलं. म्हणजे हे आपल्या ऑप्शनचं पहिलं सेंटेन्स ना की इन द अर्ली 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकामध्ये
सायंटिस्टने सुरुवात केलं एक्सप्लोरिंग द इनर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, की ॲटम्सचं इनर स्ट्रक्चर जे आहे ते समजून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. वाईल द स्ट्रक्चर ऑफ ॲटम वॉज ग्रॅज्युअली अंडरस्टूड, जेव्हा हे स्ट्रक्चर समजून घेतलं जात होतं, मच रिमेन टू बी डिस्कस्ड अबाउट इट्स इंटरनल वर्किंग, की त्याचं आंतरिक क्रिया काय आहे हे जाणून घेणं अजून बाकी होतं. मग त्यानंतर आहे ॲज अ रिझल्ट रिसर्च इन टू सब टॉपिक पार्टिकल्स गेन मोमेंटम अँड लेड टू द डेव्हलपमेंट ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. आणि एक आहे दिस डिस्कवरी वॉज क्रुशियल इन अनलॉकिंग दिस सिक्रेट्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी. आता बघा हे जे सेंटेन्स आहे हे ऑब्व्हियसली आपल्याला लास्ट सेंटेन्स म्हणून पाहायला मिळतंय, त्यामुळे हे जे सेंटेन्स असणार आहे हे सेंटेन्स आपलं जे असणार आहे हे पहिलं सेंटेन्स जे आहे हे दुसऱ्या क्रमांकावर जाईल, त्यानंतर हे जे आहे हे शेवटी जाईल आणि हे तिसऱ्या क्रमांकावर येईल. म्हणजे या पद्धतीने आपलं सेंटेन्स फॉर्मिंग होईल की 3 1 4 2. 3 1 4 2 जर आपण गेलो तर बघा ते ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. तुम्ही प्रॉपर टॅली करून बघा, तुम्हाला कळेल. पुढे बघा चूज द ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. बघा पुन्हा एकदा ॲडजेक्टिव्हवर हा क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला आहे की द शेफ प्रिपेअर्ड. शेफ सगळ्यांना माहिती आहे, जो स्वयंपाक वगैरे करत असतो तो. द शेफ प्रिपेअर्ड अ ब्लँक डिश कंबायनिंग युनिक फ्लेवर्स दॅट डिलाइटेड द डायनर्स पॅलेट्स. मग आता बघा या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे मेडिओकर. मेडिओकर म्हणजे काय, सामान्य किंवा मध्यम, सामान्य जनरल कॉमन किंवा मध्यम ज्याला आपण म्हणतो. पॉन्डरस म्हणजे विचारशील, पॉन्डर म्हणजे विचार करणे, आणि पॉन्डरस म्हणजे काय, विचारशील, जो विचाराने युक्त असतो तो. डिलेक्टेबल म्हणजे काय, तर डिलेक्टेबल ज्याला आपण म्हणू शकतो की जे निवडण्यायोग्य आहे, ते निवडण्यायोग्य ज्याला आपण चॉईस वगैरे म्हणू शकतो. आणि या ठिकाणी इन्सिपिड, इन्सिपिड म्हणजे काय, ज्याला आपण बेचव टेस्टलेस जे म्हणतो ते. मग बघा द शेफ प्रिपेअर्ड अ ब्लँक डिश, की शेफने कोणती डिश प्रिपेअर केली. मेडिओकर सामान्य डिश प्रिपेअर केली. विचारशील डिश तर तो प्रिपेअर करू शकत नाही, निवडण्यायोग्य करू शकतो, आणि बेचव जे आहे ते करू शकतो. ते बघूया. कंबायनिंग युनिक फ्लेवर, त्याने युनिक फ्लेवर जे आहे त्याला कंबाईन केलेला आहे, आणि दॅट डिलाइटेड, आणि त्याने आनंद दिलेला आहे कुणाला, डायनर्स पॅलेट्सना. डायनर्स पॅलेट्सला काय मिळालेलं आहे, आनंद मिळालेला आहे. आता ऑब्व्हियसली आनंद मिळालेला आहे तर ते कसे असणार आहे, डिलेक्टेबल, बेचव तर ते असणार नाही, आणि सामान्यही असणार नाही. मग ऑप्शन 3 आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. शी डोंट हॅव मच एक्सपिरियन्स इन मार्केटिंग बट शी इज ईगर टू लर्न, आयडेंटिफाय द एरर इन द सेंटेन्स. सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण शीचा वापर करतो तेव्हा शी नंतर आपण डोंट या मॉडल व्हर्बचा वापर करत नाही, आपण कुणाचा वापर करतो, डोंटच्या ऐवजी डझंटचा वापर करतो. म्हणजे हा जो डोंट आहे हा डोंट चुकीचा आहे. हा डोंट जर चुकीचा आहे तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. हा देखील खूप सोपा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. The following sentence has been split into 4 segment. खाली दिलेलं वाक्य 4 सेगमेंट मध्ये स्प्लिट करण्यात आलेलं आहे. आयडेंटिफाय दिस सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. आपल्याला असा सेगमेंट आयडेंटिफाय करायचा आहे की ज्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे. ड्युरिंग द कॉन्सर्ट, कॉन्सर्ट चालू असताना द सिंगर परफॉर्म्ड, गायकाने परफॉर्म केले, अमेझिंग अँड वॉन द हार्ट्स ऑफ द ऑडियन्स. आता सर्वांना मी बघा पहिल्यांदा सुद्धा सांगितलं होतं की व्हर्ब असेल तर या व्हर्ब विषयी जास्तीची माहिती देण्यासाठी ॲडजेक्टिव्ह येत नाही, तर त्याबद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी कोण येतो, ॲडवर्ब येतो. मग या ठिकाणी हा जो सिंगर आहे त्या सिंगरने काय केलेला आहे मित्रांनो, परफॉर्म्ड केलेला आहे. सिंगरने काय केलेला आहे, परफॉर्म, आणि हा परफॉर्म्ड काय आहे तर हा परफॉर्म्ड आहे व्हर्ब. आता या व्हर्ब विषयी एक्स्ट्राची माहिती देण्यासाठी यांनी या ठिकाणी घेतलेला आहे अमेझिंग. आणि अमेझिंग जर तुम्ही पाहिला तर अमेझिंग काय आहे, अमेझिंग आहे ॲडजेक्टिव्ह, म्हणजे हे चुकीचं आहे. सो हे अमेझिंग चुकीचं आहे. आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, अमेझिंग जो आहे त्याला ly जोडावा लागेल आणि त्याचा बनवावा लागेल ॲडवर्ब, आणि तेव्हा ह्या व्हर्बला तो ॲडवर्ब काय करेल, क्वालिफाय करेल. म्हणजे हा अमेझिंग जो आहे हा चुकीचा आहे, आणि हा अमेझिंग जर चुकीचा आहे तर मग ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट. अंडरलाईन केलेला जो शब्द आहे किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत त्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. बाय द टाइमला आपण वेन सुद्धा म्हणू शकतो जर तुम्हाला अडचण येत असेल. वी रिच्ड नंतर या ठिकाणी V2 घेतलेला आहे. द एअरपोर्ट, वेन वी रिच द एअरपोर्ट, जेव्हा आम्ही एअरपोर्टला पोहोचलो, पास्ट मध्ये आहे की जेव्हा आम्ही एअरपोर्टला पोहोचलो. द फ्लाईट, जी फ्लाईट होती टेक ऑफ, ती निघून गेली होती. मग बघा आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की इकडे जर V2 आहे तर मग आपल्याला या ठिकाणी पास्ट साठी आणखी काय घ्यावं लागेल, V3 घ्यावा लागेल, परंतु तो कुणासोबत, हॅड सोबत. म्हणजे हॅड टेकन ऑफ जे आहे ते या ठिकाणी बरोबर होईल. सो हॅज तर प्रेझेंट मध्ये आहे, कॅन्सल. टेक्स प्रेझेंट मध्ये आहे, कॅन्सल. टुक ऑफ घेता येणार नाही कारण ऑलरेडी V2 आहे, म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल. बघा हॅड टेकन ऑफ जे आहे ते ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द इनकरेक्टली स्पेल्ड अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. सम इयर्स ॲगो, काही वर्षापूर्वी. सेव्हरल पायस, काही पवित्र. इंडिव्हिज्युअल्स, काही पवित्र लोक होते. अंडरटूक टू मेलिओरेट द कंडिशन ऑफ द प्रिझन्स, की त्यांनी प्रिझनची जी कंडिशन आहे त्या प्रिझनच्या कंडिशनला काय करायचं ठरवलेलं आहे, तर प्रिझनच्या कंडिशनला त्यांनी सुधारण्याचं ठरवलेलं आहे. सो हे स्पेलिंग जे आहे हे चुकीचं आहे. स्पेलिंग बघा MELIORATE असं स्पेलिंग पाहिजे. मेलिओरेट म्हणजे काय, एनहान्स म्हणजेच काय, सुधारणे, सुधारणा करणे. सो बघा हे स्पेलिंग डबल L आहे, कॅन्सल. इकडे MELIOR, इकडे E नाहीये म्हणून हे कॅन्सल. ME, इकडे E एक्स्ट्राचा आहे म्हणून कॅन्सल. MELIORATE ऑप्शन 4 मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे. म्हणजे आता हे बरोबर होईल की सम इयर्स ॲगो, काही वर्षापूर्वी. सेव्हरल म्हणजे काही. पायस म्हणजे पवित्र. इंडिव्हिज्युअल म्हणजे काही इंडिव्हिज्युअल लोकांनी. अंडरटूक आपल्या हाती घेतले. टू मेलिओरेट, एनहान्स करण्यासाठी. द कंडिशन ऑफ द प्रिझन्स म्हणजे जेल वगैरे, तुरुंग वगैरे जे आहेत त्यांची कंडिशन सुधारण्यासाठी. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, बेस्ड ऑन सिच्युएशन इन द सेंटेन्स, सेंटेन्स मध्ये असलेल्या सिच्युएशन नुसार सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रॉवर्ब टू फिल इन द ब्लँक. अप्रोप्रिएट प्रॉवर्ब आपल्याला फिल करायला सांगितलेली आहे. सारा वॉज फिलिंग ओव्हरवेल्म्ड. सारा नावाची ही जी मुलगी आहे, शी वॉज फिलिंग ओव्हरवेल्म म्हणजे ती भारावून गेली होती. बाय द अमाऊंट ऑफ वर्क ऑन हर प्लेट, म्हणजे तिला बरंच काम जे आहे ते असाइन केलं गेलं होतं. सारा नावाच्या मुलीला बरंच काम असाइन केलं गेलं होतं, बरंच काम दिलं गेलं होतं आणि त्या कामाने ती काय झाली होती, भारावून गेली होती. हर मॅनेजर, तिच्या मॅनेजरने रिॲश्युर्ड, तिला आश्वासित केले, पुन्हा आश्वासन दिले. सेइंग, काय म्हणून की सो जस्ट टेक वन टास्क ॲट अ टाइम. काहीतरी म्हटला तो या म्हणींपैकी, या प्रॉवर्ब पैकी काहीतरी तो बोलला आणि नंतर तो बोललेला आहे की सो जस्ट टेक वन टास्क ॲट अ टाइम, की एका वेळेला एकच काम कर, एका वेळेला एकच टास्क जो आहे तो तुला परफॉर्म करायचा आहे. अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. अ बर्ड इन द हँड इज वर्थ द टू बुश. याचा अर्थ काय होतो की जे तुमच्या हातात आहे ते फार महत्त्वाचं आहे. रादर दॅन जे तुमच्याकडे नाही आहे त्याच्याबद्दल विचार करत असण्यापेक्षा जे सध्या तुमच्याकडे आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते जर गेलं तर तुमच्याकडे काहीच राहणार नाही. परंतु या अर्थाने जर आपण हे सेंटेन्स रीड केलं तर याचं काही तारतम्य या ठिकाणी अप्रोप्रिएटली आपल्याला फिट होताना दिसत नाही. रोम वॉजंट बिल्ट इन अ डे, की रोम एका दिवसात तयार झालं नाहीये. या महिलेला या ठिकाणी काही कामं दिलेली आहेत आणि कामं देताना तिच्या मॅनेजरने तिला रिअश्युअर केलेलं आहे की एका वेळेस एकच काम कर. एका वेळेस एक काम कर म्हणजे काय की या ठिकाणी क्लिअरली सांगितलं जात आहे की सर्व काम एकाच वेळेस करायची नाहीये, तर एका वेळेस फक्त एक काम करायचं आहे. कारण रोम वॉजंट बिल्ट इन अ डे म्हणजे कोणताही रोम जे आहे ते एका दिवसात बांधलं गेलं नव्हतं. कोणतंही मोठं काम एक दिवसात लवकर क्विक होत नाही, वेळ लागतो. सो या अर्थाने ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट होऊ शकतं. पुढे आहे टाइम इज मनी. सो या ठिकाणी कुठेही मॅनेजरने लवकर काम करण्यासाठी सांगितलेलं नाहीये, त्यामुळे टाइम इज मनी आपण घेऊ शकत नाही. ॲक्शन स्पीक्स देन लाऊडर देन वर्ड्स. या ठिकाणी ॲक्शन जी आहे ती वर्ड्सपेक्षा जास्त काम करते किंवा बोलण्यापेक्षा कृती जास्त श्रेयस्कर आहे, हे पण घेऊ शकत नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तेच आपल्या ठिकाणी करेक्ट उत्तर म्हणून येईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड.
पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस, हा प्रश्न याचा नाही आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इडियम्स द अंडरलाइन सिच्युएशन गिवन बिलो. My mother is happy to note that my brother had abandoned and rejected his former bad habits. My mother is happy, माझी आई आनंदी आहे, to note that, हे नोट करून की my brother, माझा भाऊ जो आहे त्याने सोडल्या होत्या आणि रिजेक्ट केल्या होत्या his former bad habits, त्याच्या काही जुन्या सवयी, जुन्या खराब सवयी ज्या आहे त्या त्याने सोडल्या होत्या, म्हणून माय मदर इज हॅपी. सो अबॅन्डन म्हणजे सोडून देणे आणि रिजेक्ट म्हणजे सुद्धा रिफ्यूज करणे, नकार देणे. मग बघा यासाठी आपल्याला करेक्ट एक इडियम यूज करायची आहे, फ्रेज यूज करायची आहे. टर्न हिज हेड असं होणार नाही, टर्न द स्केल पण होत नाही, इडियमच नाहीये. टर्न हिज कोट पण होणार नाही. सो या ठिकाणी टर्न हिज बॅक म्हणजे त्याने काय केलेलं आहे, त्यांच्याकडे आता पाठ फिरवलेली आहे. पाठ फिरवलेली आहे म्हणजे त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, त्यांना सोडून दिलेलं आहे. सो टर्न हिज बॅक म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द वर्ड फ्रॉम द ऑप्शन विच इज एक्झॅक्टली अपोजिट इन मीनिंग टू द ब्रॅकेटेड वर्ड गिवन इन द सेंटेन्स बिलो. The project is very lucrative for a certain population of contractors. की जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कसा आहे, ल्युक्रेटिव्ह आहे फॉर ए सर्टन पॉप्युलेशन, काही ठराविक पॉप्युलेशन, काही निर्धारित पॉप्युलेशनसाठी आणि काही कॉन्ट्रॅक्टर्ससाठी. मग बघा पहिलं ऑप्शन आहे वर्थलेस, दुसरं ऑप्शन आहे फ्लरिशिंग, तिसरं ऑप्शन आहे प्रॉफिटेबल आणि चौथं ऑप्शन आहे ॲफ्ल्युएंट. जर तुम्ही फक्त ऑप्शन्सचा जरी विचार केला तरी देखील आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. बघा फ्लरिशिंग म्हणजे भरभराट, उत्कर्षाकडे नेणारे. प्रॉफिटेबल म्हणजे सुद्धा काय की ज्याने तुम्हाला प्रॉफिट होईल ते, आणि ॲफ्ल्युएंट म्हणजे सुद्धा काय, उत्कर्ष. म्हणजे 2, 3, 4 ऑप्शन मध्ये असलेले जे काही शब्द आहेत हे सर्व एकाच पद्धतीचे शब्द आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पुढचा शब्द पाहिला तर तो काय आहे, वर्थलेस. वर्थलेस म्हणजे काय की त्याची काहीही किंमत नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्झॅक्ट अपोजिट. मग या ठिकाणी बघा वर्थलेस जो आहे तो लुक्रेटिव्हचा काय होईल, अपोजिट होईल. कारण लुक्रेटिव्हचे जे मिनिंग्स आहेत ते हेच होणार. एकतर आपण प्रॉफिटिंग म्हणू शकतो, प्रॉफिटेबल म्हणू शकतो, किंवा आपण बेनिफिट म्हणू शकतो, फ्लरिशिंग म्हणू शकतो, किंवा ॲफ्ल्युएंट म्हणू शकतो. पुढे बघा. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द ब्रॅकेटेड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. हर इन्फेक्शियस एनर्जी, तिची जी इन्फेक्शियस एनर्जी आहे, अँड बॉइस्टरस स्पिरिट, जे काही मोठं स्पिरिट आहे, मेक हर ट्रूली, तिने काय बनवलेलं आहे, विवॅशियस बनवलेलं आहे, पर्सन टू बी अराउंड. बघा ब्रॅकेटमध्ये जो शब्द आहे विवॅशियस, यामध्ये तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो VIV शब्द जिथे येईल याचा अर्थ जीवनाशी घेतला जातो. याचा अर्थ कशासाठी घेतला जातो, जीवनाशी घेतला जातो. जसं की आपण बघा सर्वाइव्ह म्हणतो, जसं की आपण काय म्हणतो, सर्वाइव्ह म्हणतो. मग याच्यामध्ये बघा VIV हा शब्द आलेला आहे. जसं आपण लिव्ह म्हणतो, LIVE, जीवन जगतो, जगणे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतोय, VIV पाहायला मिळतोय. मग याच पद्धतीने जर आपण विवॅशियस पाहिलं तर काहीतरी जिवंत आहे, त्यामध्ये जीव आहे, अशा पद्धतीने. मग लेथार्जिक म्हणजे काय, आळशी. सो हे आपलं उत्तर होणार नाही. मोनोटोनस म्हणजे काय, खिन्न, उदास ज्याला आपण म्हणतो ते. डल तर सगळ्यांना माहिती आहे. मग बघा लाईव्हली म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपल्या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन अंडरलाइन वर्ड. द वॉटर इन द रिव्हर वॉज क्लिअर, की रिव्हर मध्ये जे पाणी होतं ते कसं होतं, स्वच्छ होतं. बट आफ्टर द रेन, पाऊस पडल्यामुळे, इट बिकेम, ते काय झालेलं आहे, मर्की झालेलं आहे. मर्की म्हणजे काय, ते अस्वच्छ झालेलं आहे, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, ज्याला आपण अनक्लिअर, अस्वच्छ म्हणू शकतो, किंवा जे काय झालेलं आहे, घाण झालेलं आहे, खराब झालेलं आहे, मर्की झालेलं आहे, डर्टी झालेलं आहे. मग बघा या ठिकाणी मर्की हा शब्द आहे आणि एक आहे ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे काय, जे आपल्याला डायरेक्ट ट्रान्सपरंट दिसणार आहे ते. आपल्याला जर या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे तर मग ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होत आहे मर्कीसाठी. त्यानंतर थिक जर आपण म्हटलं तर होणार नाही. डर्टी हा तर सिनॉनिम आहे आणि शायनी म्हणजे चमकणारं, हे आपलं उत्तर होणार नाही. ट्रान्सपरंट जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा. चूज द करेक्ट इडियम इन द सेंटेन्स. वेन फेस्ड विथ चॅलेंज, जेव्हा चॅलेंज फेस केलं गेलं,
शी डिसाइडेड टू, तिने निर्णय घेतला टू मीट द डेडलाईन, डेडलाईनला मीट करण्यासाठी, की लवकर ते काम करण्याचा तिने निर्णय घेतला, डेडलाईनच्या आधी काम करण्याचा. सो बर्न द मिडनाईट ऑइल, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की बर्न द मिडनाईट ऑइलचा अर्थ काय होतो, दिवसभर रात्रभर काम करणे. सो हे ऑप्शन होऊ शकतं. हिट द हे, हिट द हे पण आपण पाहिलेलं आहे, फक्त आपण हिट द हे न म्हणता त्याला आपण म्हटलं होतं हिट दी सॅक. हिट दी सॅक म्हणजे काय, हिट दी सॅकचा अर्थ होतो झोपायला जाणे. सो झोपायला जाणे होणार नाही. किक द बकेट म्हणजे कुणाचा तरी मृत्यू होणे. ब्रेक द आईस म्हणजे संभाषणाला सुरुवात करणे. म्हणजे ऑप्शन एकच आपलं करेक्ट उत्तर होईल की व्हेन फेस्ड विथ चॅलेंज, जेव्हा तिने चॅलेंज फेस केलं. शी डिसाइडेड टू, तिने ठरवलं टू मीट द डेडलाईन, की डेडलाईनला मीट करा, म्हणजे डेडलाईनच्या आधी ते काम पूर्ण करायचं. म्हणजे ते दिवस रात्र काम करण्याचं तिने ठरवलं होतं, रात्रभर काम करण्याचं तिने ठरवलं. तिने झोपायचं ठरवलं नाही, किंवा तिने मरायचं पण ठरवलं नाही, किंवा तिने संभाषण पण करायचं ठरवलं नाही. ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द हायलाइटेड वर्ड. या ठिकाणी हायलाइट वर्ड जो आहे तो कदाचित ॲग्नोस्टिझम असू शकतो. ड्युरिंग हिज मेडिटेटिव्ह, त्याच्या मेडिटेशनच्या दरम्यान. वॉन्डरिंग व्हिजिट, व्हिजिटच्या दरम्यान. दाइन नावाचा जो कोणी व्यक्ती आहे रेसल्स विथ हिज ओन ॲग्नोटिसिझम. ॲग्नोटिसिझम सगळ्यांना माहिती आहे, देवावर संदेह असणे, देव आहे की नाही याबद्दल त्याला संदेह असतो. आस्तिक नास्तिकचा विषय नाहीये, देव आहे की नाही यावर त्याचा विश्वास नाही, संदेह आहे त्याला, त्यावर डाऊट आहे. इन द फेस ऑफ अदर्स रिलिजियस बिलीफ्स, समन्स memories of his long disappeared brother and reconnects with a former girlfriend who now lives as nun at a Christian church and school. बघा ॲग्नोटिझम म्हणजे संदेह असणे, आणि आपल्याला ठिकाणी विचारलेलं आहे अँटोनिम. मग फेथ म्हणजे विश्वास असणे, हेच आपलं उत्तर होईल. ॲथिझम्स म्हणजे काय, ॲथिझम म्हणजे देवावर विश्वास नसणे, परंतु इथे विश्वास असणे नसण्याचा विषय नाहीये, इथे आहे की नाही यावर संदेह आहे, डाऊट आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. डिटर्मिनेशन तर आणि परसेप्शन पण होणार नाही. ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे एका पॅराग्राफवर 5 प्रश्न विचारलेले आहे. पॅराग्राफ रीड करूया, समजून घेऊया आणि मग प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊया. पॅराग्राफ पण फार सोपा आहे, फार इझी आहे. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या हा पॅराग्राफ वाचल्यानंतर. The lawlessness in India is rising day by day. Lawlessness in India is increasing day by day. याचा अर्थ होतो की जनरली भारतामध्ये जो काही नियम आहे, कायदा आहे, कानून आहे, लॉज आहे, ते असून नसल्यासारखे झालेले आहेत आणि हे दिवसेंदिवस जास्त वाढत आहे. की लॉलेसनेस म्हणजे कुणीही लॉ पाळत नाहीये, कुणीही नियमांचं पालन करत नाहीये. इन इंडिया इज रायझिंग डे बाय डे, आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. लेट मी साइड सम एक्झाम्पल्स फ्रॉम व्हेरियस फेसेट्स ऑफ आवर डेली लाईफ. आपल्या डेली लाईफमधनं मला काहीतरी एक्झाम्पल्स देऊ द्या, असं तो लेखक म्हणतोय, लिहिणारा म्हणतोय. हॅव यू एवर स्टूड ॲट अ ट्रॅफिक लाईट. तुम्ही कधी ट्रॅफिक लाईट सिग्नल जवळ कधी उभे राहिलेला आहात का. अँड ऑब्झर्व्ड, आणि कधी तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे का. हाऊ समबडी ऑर द अदर इज कॉन्टिन्युअसली ब्रेकिंग द लॉ. की कसे बाकीचे लोक जे आहेत ते लॉज जे आहेत ते सिग्नलवर लॉ तोडत असतात. दे आर गोइंग इन द रॉंग डायरेक्शन, एकतर ते रॉंग डायरेक्शनने जात असतात. ऑर चेंजिंग लेन्स विदाउट एनी इंडिकेशन, कोणतेही इंडिकेटर न देता, लेफ्ट इंडिकेशन राईट इंडिकेशन न देता डायरेक्ट लेन चेंज करतात. ऑर रनिंग द लाईट, किंवा त्यांच्या गाडीचा लाईट जो आहे तो चालूच असतो. ऑर वन ऑर मोर ऑफ दिस, एक किंवा अशापैकी अनेक प्रकारचे अनुभव तुम्ही ऑब्झर्व केलेले आहेत का. रोड्स आर अनसेफ फॉर द पेडेस्ट्रिशियन ॲज दे आर नॉट डिझाईन फॉर वॉकिंग. की आजकाल जे रस्ते आहेत ते रस्ते अनसेफ झालेले आहेत कुणासाठी, जे पायी चालणारे लोक आहेत, पदचारी जे आहेत त्यांच्यासाठी. ॲज दे आर नॉट डिझाईन फॉर वॉकिंग, की जणू काही ते डिझाईन केलेले नाही आहेत वॉकिंग करण्यासाठी, चालण्यासाठी, पेडेस्ट्रिशियनसाठी. पुढे म्हटलं गेलेलं आहे की pedestrians cannot cross the street without fear of being run over by a vehicle or falling or stumbling because of a pothole or uneven surfaces or sidewalk. काय म्हटलेलं आहे ते, की जे पादचारी आहेत कॅनॉट क्रॉस करू शकत नाही. काय तर रस्ता, जे पादचारी रस्ता क्रॉस करू शकत नाही. विदाउट फिअर, न घाबरता ते रस्ता क्रॉस करू शकत नाही. कारण त्यांना काळजी असते की एखादी व्हेकल जी आहे ती त्यांना हिट करेल, और फॉलिंग और स्टम्बलिंग, किंवा ते स्टंबल करेल किंवा खाली पडतील.
बिकॉज ऑफ पॉथहोल, पॉथहोल म्हणजे रस्त्यामध्ये असलेले खड्डे, और अनइवन सरफेस, जो सरफेस आहे तो अनइवन आहे किंवा साईडवॉकमुळे. पुढे म्हणतोय लेखक, द व्हेकल्स अराउंड देम, त्यांच्या अवतीभोवती असलेल्या व्हेकल्स जे आहेत, विल नॉट स्टॉप वॉट एव्हर बी द कलर ऑफ लाईट. म्हणजे सिग्नलमध्ये येलो कलर असो, रेड कलर असो, ग्रीन कलर असो, थांबणारच नाहीत. काही व्हेकल्स असे आहेत ते. और द डिसॅबिलिटी ऑफ द पेडिट्रिशियन, आणि पेडिट्रिशियनची जी काय आहे एक डिसॅबिलिटी आहे. ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग इज रॅम्पंट अँड समथिंग टू बोस्ट अबाउट. आजकाल ड्रिंक अँड ड्राईव्हचे जे केसेसचे प्रमाण पण वाढलेले आहेत. केसेसचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी ड्रिंक अँड ड्राईव्ह करून लोकांचं प्रमाण जे आहे ते रॅम्पंट आहे, म्हणजे खूप मोठ्या गतीने, तीव्र गतीने ते वाढत आहे, खूप मोठं आहे. अँड इज समथिंग टू बोस्ट अबाउट, आणि याच्याबद्दल बोस्ट करणं, चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे, असं लेखकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. पुढे काय म्हणतो लेखक, पार्किंग और स्टॉपिंग ऑकर्डली एनीवेअर इज अनकन्व्हिन्सिंग पेडिट्रिशियन्स अँड ड्रायव्हर्स अलाइक द नॉर्म. की कोणीही गाडी कुठेही आणतोय आणि कुठेही गाडी पार्क करतोय ते कसं आहे, अनकन्व्हिन्सिंग आहे. इफ यू से समथिंग, आणि तुम्ही जर काही बोललेत की तुम्ही कार इथे का पार्क केली, गाडी इकडे पार्क केली, द ड्रायव्हर्स विल एल, जो गाडीचा ड्रायव्हर आहे तो तुमच्यावर किंचाळणार, ओरडणार. ॲट यू करेक्टिंग देम विथ चॉईसेस्ट एक्सप्लेटिव्स, आणि तो तुम्हाला वेगळ्या भाषेत पण काहीतरी दोन अपशब्द बोलू शकतो. द ड्रायव्हर्स हॅव नेव्हर लर्न टू बी सिव्हिल, ड्रायव्हर्स जे आहेत ते कधीच सिव्हिल नसतात, पोलाईट पण नसतात. कन्सिडरेट अँड सिव्हिल सोसायटी डझंट रिक्वायर देम टू बी, आणि कधी सोसायटीला त्यांना असं वाटत पण नाही की ड्रायव्हर जे आहेत ते सिव्हिल असले पाहिजेत, पोलाईट असले पाहिजेत. इफ यू गेट कॉट स्पीडिंग, जर तुम्ही ओव्हर स्पीड करत आहात गाडीचं आणि जर तुम्ही पकडले गेलात. रॅश ड्रायव्हिंग, तुम्ही रॅश ड्रायव्हिंग करत आहात आणि तुम्ही पकडले गेलात. साईड स्वाईपिंग, साईडने तुम्ही स्वाईप करत जात आहात, रॉंग साईडने जात आहात. किलिंग अनदर ह्युमन, एखाद्या व्यक्तीचा तुमच्या गाडीने मृत्यू होत आहे. ऑर ॲनिमल, एखाद्या प्राण्याचा तुमच्या गाडीच्या खाली येऊन मृत्यू होते. द पोलीस अँड लॉ इज फॉर सेल, की पोलीस आणि लॉ जो आहे सगळं विकलं गेलेलं आहे. यू कॅन ब्राईब युअर वे आउट, तुम्ही ब्राईब देऊ शकतात, रिश्वत देऊ शकतात, लाच देऊ शकतात, आणि तुम्ही तुमचा मार्ग मोकळा करू शकतात. सो या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, सो आपला पॅसेज पॅराग्राफ जो आहे तो संपलेला आहे. आता काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया. व्हॉट कॅन बी इन्फर्ड, म्हणजे या पॅसेजमधनं काय इन्फर केलं जाऊ शकतं, काय काढलं जाऊ शकतं. अबाउट दी सोसायटल ॲटिट्यूड टुवर्ड्स ड्रायव्हिंग लॉज इन द पॅसेज. पॅसेजमध्ये सोसायटी जी आहे ते सोसायटी नेमकं काय करते, सोसायटीचं काय चित्र दाखवलेलं आहे, कशाबद्दल, टुवर्ड्स ड्रायव्हिंग लॉज बद्दल. सोसायटी स्ट्रिक्टली फॉलोज अँड एन्फोर्सेस ड्रायव्हिंग लॉज. आपल्याला पॅसेजमध्ये असं दिसलेलं आहे का की सोसायटी जी आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करते सगळे लॉज जे ड्रायव्हिंग संबंधी आहे, हे तर अजिबात होणार नाही, कॅन्सल. देअर इज अ जनरल डिसरिगार्ड फॉर ड्रायव्हिंग लॉज अँड लॅक ऑफ सिव्हिलिटी अमंग ड्रायव्हर्स, हे तर सांगितलेलं आहे की लॅक ऑफ सिव्हिलिटी अमंग ड्रायव्हर्स, की ड्रायव्हर्समध्ये कोणत्याही प्रकारची पोलाइटनेस नाही आहे, सिव्हिलिटी नाही आहे, कॉन्फिडरेट नाही आहे. हे आपलं उत्तर बरोबर होऊ शकतं. आणखी रीड करूया जर काय असेल तर. पेडेस्ट्रिशियन्स हॅव दी पॉवर टू एन्फोर्स ट्रॅफिक लॉज इफेक्टिव्हली. पॅराग्राफमध्ये असं कुठेही दिलेलं नाही आहे. ड्रायव्हिंग लॉज आर हायली रिस्पेक्टेड अँड वेल इम्प्लिमेंटेड, की ड्रायव्हिंग लॉजला भारतामध्ये किंवा पॅसेजमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की हायली रिस्पेक्टेड, त्यांची खूप रिस्पेक्ट केली जाते, अँड वेल इम्प्लिमेंट तर केलेच जात नाही, पॅसेजमधून दिसते. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, व्हॉट इश्यू डज द पॅसेज हायलाइट अबाउट द डिझाईन ऑफ रोड्स ऑर पेडिट्रेशन. पेडिट्रेशन आणि जे रोड डिझाईन आहे त्याबद्दल पॅसेजमध्ये काय हायलाइट करण्यात आलेलं आहे. रोड्स आर नॉट डिझाईन फॉर वॉकिंग अँड अनसेफ फॉर पेडिट्रेशन, हेच तर पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की रोड्स आर नॉट डिझाईन फॉर वॉकिंग, की रोड जे आहेत ते वॉकिंगसाठी डिझाईन केलेले दिसत नाही आहे. अँड अनसेफ फॉर पेडिट्रेशन, आणि पादचारींसाठी ते कसे आहेत, अनसेफ आहेत. पेडेस्ट्रियन्स हॅव डेझिग्नेटेड सेफ क्रॉसिंग ऑन ऑल रोड्स, अजिबात नाही. रोड्स आर डिझाईन विथ ॲम्पल स्पेस, ॲम्पल म्हणजे खूप स्पेसने डिझाईन करण्यात आलेली आहे. फॉर पेडेस्ट्रिशियन्स नाही, कॅन्सल. रोड्स आर वेल मेंटेन, वेल मेंटेन दिसत आहेत का पॅसेजमध्ये, नाही, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पॅसेज, पॅसेजनुसार
व्हॉट डज द टर्म एक्सप्लेटिव्स मोस्ट क्लोजली रेफर टू? एक्सप्लेटिव्सचा अर्थ पॅसेजनुसार काय होतो? ऑफिशियल ट्रॅफिक वॉर्निंग्स अँड साइन्स असं कुठेही दिसलेलं नाहीये. प्रोफेन और ऑफेन्सिव्ह लँग्वेज यूज्ड बाय ड्रायव्हर्स, अपशब्द बोलतात ड्रायव्हर्स. फ्रेंडली ॲडवाइस गिवन बाय ड्रायव्हर्स, अजिबात नाही. डिटेल्ड ट्रॅफिक रेग्युलेशन पण कुठेच तुम्हाला दिसत नाहीये, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज द टोन ऑफ पॅसेज? पॅसेजची टोन काय आहे? सपोर्टिव्ह अँड पॉझिटिव्ह. पॅसेजमध्ये कुणाला सपोर्ट केलेला आहे का? पॅसेजमधनं काही पॉझिटिव्ह गोष्ट सांगण्यात आलेली आहे का? अजिबात नाही. कॅन्सल. पॅसेज हा इन्फॉर्मेटिव्ह आहे का? इन्फॉर्मेशन तर दिलेली आहे. पॅसेज हा न्यूट्रल आहे का? म्हणजे एके ठिकाणी तुम्हाला एका गोष्टीबद्दल बॅड पण सांगितलेलं आहे आणि नंतर त्याला गुड सांगून न्यूट्रल पण केलेलं आहे. नाही. पॅसेजमध्ये पूर्ण जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त ट्रॅफिक बद्दल बोललेलं आहे. सोसायटी ट्रॅफिक बद्दल कशी आहे. सो कॅन्सल. क्रिटिकल अँड फ्रस्ट्रेटेड. आपण पाहतोय की हा जो पॅराग्राफ आहे तो कसा आहे, त्याच्यामध्ये क्रिटिक्स आहेत. क्रिटिकल आहे आणि फ्रस्ट्रेट पण आहे. जो लिहिणारा व्यक्ती आहे तो कशाबद्दल? लॉ बद्दल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होईल. ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह आहे का? आणि एनकरेज करतोय कोणाला? नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, हाऊ इज द पॅसेज प्रायमरीली स्ट्रक्चर्ड? जो प्रायमरीली सुरुवातीला जर आपण पाहिलं प्रथम दर्शनी, तर हा जो पॅराग्राफ आहे हा कशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे, स्ट्रक्चर्ड करण्यात आलेला आहे? बाय ऑफरिंग सोल्युशन टू इम्प्रूव्ह रोड सेफ्टी. पूर्ण पॅसेज रीड करूनही आपल्याला हे लक्षात आलेलं नाही किंवा कुठे दिसलं नाहीये की नेमके हे जे रोड सेफ्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय सोल्युशन असले पाहिजेत. सो हे कॅन्सल. बाय प्रोव्हाइडिंग एक्झाम्पल्स ऑफ लॉलेसनेस इन डेली लाईफ अँड इट्स इम्पॅक्ट. आपण सुरुवातीलाच पाहिलं की लॉलेसनेस बद्दल बोललेलं आहे की लॉलेसनेस इन इंडिया इन्क्रीजिंग डे बाय डे अँड लेट मी साइट सम एक्झाम्पल फॉर डेली लाईफ. सो हे करेक्ट आहे. बाय डिस्कसिंग द हिस्ट्री ऑफ ट्रॅफिक लॉज इन इंडिया. इंडियामध्ये ट्रॅफिक लॉजची नेमकी काय हिस्ट्री होती याबद्दल कुठे पॅराग्राफमध्ये सांगितलं गेलेलं आहे का प्रायमरीली? नाही. बाय डिस्क्राईब केलं गेलेलं आहे का द बेनिफिट्स ऑफ स्ट्रिक्ट ट्रॅफिक रेग्युलेशन? जर स्ट्रिक्ट ट्रॅफिक रेग्युलेशन्स तयार केले गेले तर त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे कुठे सांगितलं गेलेलं आहेत का? हे पण सांगितलं गेलेलं नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो अशा पद्धतीने हे 25 क्वेश्चन्स जे आहेत हे आपल्याला विचारले गेली होती महिला आणि बालविकास या परीक्षेमध्ये दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये TCS पॅटर्ननुसार ही इंग्रजीची प्रश्न विचारण्यात आली होती. जवळपास तुम्ही पॅराग्राफ जर प्रॉपर रीड केला असेल तर तुम्हाला 5ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती देता आली असती. काही 2 प्रश्न जर सोडलेत तर बाकीच्या प्रश्नांची उत्तरं सर्वांनाच देता आली असतील. त्यामुळे 23 क्वेश्चन्स तर सगळ्यांचे बरोबर आलेच असतील. ज्यांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना तर 100% 20+ स्कोर जो आहे तो करता आलाच पाहिजे. पण व्हिडिओज पाहणं फार आवश्यक आहे. ग्रामरचे 41 व्हिडिओज आहेत आणि त्यानंतर 120+ रूल्सचे 11 व्हिडिओज आहेत. एवढे सर्व व्हिडिओज जरी तुम्ही पाहिले असते तरी तुम्हाला या ठिकाणी 22 क्वेश्चन्सची आन्सर्स जे आहेत ते देता येत होते मित्रांनो. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. पुढचा जो व्हिडिओ असेल तो सुद्धा WCDचाच पेपर असणार आहे. शिफ्ट वेगवेगळ्या असतील. थँक्यू सो मच.